तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझे पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. तर मी जयदेव. आज आपण आलो शाळेतून की आपण आलो गोठ्यावरती, कारण की आपल्याला जायचे होते स्वराज ट्रॅक्टर घेऊन पेरायला. मग काय लगेच आपण घेतला स्वराज ट्रॅक्टर चालू करून आणि चालू वगैरे करून घेतला. पेरण्याचं तर काय आपण रात्री जोडून ठेवलेले, कारण की आपल्याला पेरायला जायचे होते. मग काय लगेच तिथून आपण निघालो पेराय. तेवढ्यात लक्षात आलं की मकाची विलं बसवायची, कडवाळाची विलं होती. लगेच विलं वगैरे बदलली आणि तिथून निघालो आपण गावामध्ये. तिथून पुन्हा निघालो आपण गावामध्ये. आज गुरुवारचा बाजार असल्यामुळे काही चौकात तर खूप गर्दी होती. पुन्हा आलो गावात आणि आपण लगेच बे वगैरे गोतून तासाला ट्रॅक्टर उभा केला. लगेच आपण पेरून घेतले. 4-5 सारे तर पेरायचे होते. मग काय लगेच आपण तिथून निघालो गोठ्यावरती. म्हणलं आता काय निवांत, आता काय काम नाही. खाली आलोच रस्त्यावरून की काय आपला दुसरा ट्रॅक्टर निघालेला. इथेच ट्रिप होती, इथेच होता तो पण दुसरा ट्रॅक्टर. मग लगेच आपण तिथून निघालो गोट्यावरती. म्हणलं आता गोट्यावर जायचं निवांत. तेवढ्यात आपल्याला एक काका भेटले, त्यांचं पेरायचा होता काळा घेवडा. मग काय संध्याकाळी 7 वाजले पण त्यांच्या रानात गेलो, कावळा घेवडा वाचला आणि लगेच केली पेरायला सुरुवात. रानाला पार खूप दांडगा वापसा. नंतर तिथलं पेरून वगैरे झालं की आपण रानातून बाहेर निघालो आणि लगेच त्यांना आपण पेरणी यंत्राची माती वगैरे सगळी काढायला लावली. तिथून पुन्हा आपण आलो गोठ्यावरती. गोठ्यावरती आलो ट्रॅक्टर उभा केलेलाच की पप्पा म्हणले मळणी मशीन जोडायची, कारण की आपल्याला करायचे सोयाबीन पॉलिश. मग काय लगेच आपण पेरणीयंत्र माग वगैरे घेतले. आपल्या मदतीला मम्मी होती, आपल्याला पेरणीयंत्र सोडवू लागाय. पेरणीयंत्र वगैरे सोडवले ना आपण लगेच निघालो माळावरती, कारण की आपण मळणी मशीन ठेवलेली माळावरती. माळावरती आलो, मशीन वगैरे जोडली. बघितलं तर घेवड्याची चाळण. म्हणला आता सोयाबीनची चाळण लागते टाकाय. मग काय लगेच पाना घेतला आणि लगेच आपण नट वगैरे घेतली करून चाळण वगैरे बसवली, नट वगैरे घेतली आवळून. धन्यवाद मित्रांनो, भेटूया.